अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, नक्कीच शेवटपर्यंत माहिती पाहायचं आहे, कारण जे काही पाठपुरावा करून अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन मिळण्यास सुरुवात झाली आहे, परंतु कोणत्या महिन्याचे आणि पुढे जाऊन काय होणार आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे। आपल्या योजना यात्रा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। अत्यंत योग्य खरी माहिती देण्याचे एकमेव चॅनल म्हणजे योजना यात्रा। कोणतीही सरकारी योजना असू द्या, अंगणवाडी सेविकांची माहिती असू द्या, फॉर्म भरणे असू द्या, शासन निर्णय असू द्या, आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे योजना यात्रा या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। आता महत्त्वाची अपडेट असणार आहे, अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे केंद्राचे मानधन मिळण्यास सुरुवात झाली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आनंदाची अपडेट आहे। तर थकीत मानधन आहे ते आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तर अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली असली तरी मदतनीसांना ते अद्याप मिळाले नाहीत असे दिसून येत आहे। याचे जे काही मुख्य कारण आहे, तांत्रिक त्रुटी, एसन प्रणालीतील दिरंगाई किंवा कागदपत्रांची पूर्तता असू शकते असं सुद्धा सांगितलेलं आहे। या मानधनासाठी पाठपुरावा करून 20 मार्चपासून अंगणवाडी सेविकाताईंनो तुमच्या खात्यामध्ये जर मानधन जमा झाले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। पण अंगणवाडी मदतनीसताईंचे काही मानधन अजूनही मिळण्यास सुरुवात झाली नाही। त्यामुळे इथे काय झालेलं आहे की संघटना मदतनीसांच्या थकीत मानधनासाठी पाठपुरावा करत असून मार्च एंड किंवा एप्रिलमध्ये ते मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। अंगणवाडी मदतनीसताईंनो नक्कीच इथे टेन्शन घेऊ नका। थकीत मानधनाचे जे कारण आहे ते समोर आलेले आहेत, ज्यामध्ये पहिलं कारण म्हणजे तांत्रिक समस्या, टेक्निकल आहे इश्यू। आता टेक्निकल इश्यू बऱ्याच वेळा येत आहेत। अनेक योजनेच्या माध्यमातून ज्यावेळेस लाभार्थ्यांना सुद्धा डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर होतात त्यावेळेस सुद्धा टेक्निकल इश्यू होतात किंवा पैशांचं जे काही वितरण होतं त्याच्यासाठी उशीर झाल्यावर सुद्धा इथे कारण समोर केलं जातं ते म्हणजे टेक्निकल इश्यू। आता तांत्रिक समस्यामध्ये एसन प्रणाली आहे। केंद्र सरकारकडून निधी वर्ग करताना एसन संचय नारायण प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी येत असू शकतात। प्रशासकीय दिरंगाई म्हणजे जिल्हा किंवा प्रकल्प स्तरावरून मदतनीसांची कागदपत्रे वेळेवर अपलोड न होणे, निधीची कमतरता म्हणजे अनेक सेविका आणि मदतनीस यांचे मानधनाचे हप्ते टप्प्याटप्प्यात येतात, त्यामुळे तांत्रिक कारण जे काही कारण असणार आहे एक वर्गाला उशीर होऊ शकते हे सुद्धा सांगितलेलं आहे। व इथे संघटना प्रयत्नशील राहणार आहे, जसं की अंगणवाडी कर्मचारी संघटना मदतनीसताईंचे थकीत मानधन डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मिळवण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत। पण इथे एक मात्र नक्कीच आहे की प्रत्येक वेळेस आपले हक्काचे मानधन असो किंवा जे काही पैसे आहे ते मिळवण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नक्कीच इथे पाठपुरावा करावा लागतात, नक्कीच इथे आंदोलन पुकारावे लागतात आणि त्यानंतरच जे त्यांचे हक्काचे कष्टाचे पैसे आहेत ते मिळतात। तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे अंगणवाडी सेविकांनो, कारण प्रत्येक वेळेस आपल्या हक्काच्या पैशासाठी जर लढावं लागत असेल तर इथे उपयोग काय आहे। प्रत्येक वेळेस जर तुम्हाला अंगणवाडी सेविकाताई असो, कर्मचारी असो, त्यांच्या संघटनेच्या मदतीने असो किंवा जे पाठपुरावा करूनच पैसे मिळत असतील तर सरकारने ज्या काही योजना चालवल्या आहेत त्यांची मदतीसाठी अंगणवाडी सेविकांना घेत आहे ते नक्कीच इथे नाही घेऊन नक्कीच इथे अंगणवाडी सेविकाताईंचे काम तरी कमी करायला पाहिजे आहे। FRSचं काम असू द्या किंवा THRचे कामं असू द्या, अनेक योजनांचे कामं असू द्या, अंगणवाडी सेविकाताईंना पुढे घेतलं जातं। प्रत्येक योजनेच्या आता तर लाडकी बहीण योजनेची प्रत्येक कामं अंगणवाडी सेविकाताईंनी केलेलं आहे। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपर्यंत सर्व मदतनीसांना थकीत मानधन मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम सुद्धा राबविली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। तर या काळात जे काही मोबाईल रिचार्ज किंवा इतर कामांचा खर्चही सेविका आणि मदतनीसांना स्वतःच्या खिशातून करावा लागत आहे। तुम्हाला सुद्धा असं करावं लागलं असेल तर नक्की सांगायचं आहे, कारण ज्याची भरपाई मिळवण्यासाठी सुद्धा मागणी करण्यात येत आहे। अंगणवाडी सेविकाताईंना आता सर्व कामं ऑनलाईन करावे लागत आहेत। FRS असू द्या, प्रत्येक जे लाभार्थी आहे त्यांचे फेस रिकग्नायझेशन करावं लागतं, प्रत्येक लाभार्थ्यांचे जो डेटा आहे तो पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सेव्ह करावा लागतो। त्यामुळे जे सिम कार्डचा डेटा असू द्या, नेटचा डेटा रिचार्ज असू द्या, मोबाईलचा रिचार्ज असू द्या, हे स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतात। राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची ऑनलाईन कामे करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईलचा वापर करावा लागतो। मात्र मोबाईल रिचार्ज भत्ता आणि मानधनाचा केंद्राचा हिस्सा दीर्घ काळापासून थकला असल्याने सेविका आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत। एकतर तुटपुंजी जी सॅलरी आहे ह्या सॅलरीमध्ये सुद्धा वाढ होत नाहीये। ही सॅलरी नक्कीच इथे वाढ झाली पाहिजे आहे। अंगणवाडी सेविकाताईंनो यामध्ये वाढ झाली पाहिजे का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। प्रत्येक वेळेस आपल्याला पाठपुरावा करावा लागतो, प्रत्येक वेळेस जे अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस आहे त्यांच्या हक्कासाठी लढावे लागते। जसे की जुलै 2024 पासून मोबाईलच्या वार्षिक रिचार्जसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे प्रत्येक
प्रत्येक सुमारे 2,000 रुपये अद्याप सुद्धा मिळाले नसल्याची तक्रार अनेक सेविकांनी केलेली आहे. तुम्हाला सुद्धा असंच आहे का? तुमच्या बाबतीतही असंच होत आहे का? त्यामुळे विविध शासकीय योजनांची माहिती अपलोड करणे, लाभार्थ्यांची नोंद, मुलांचे वजन, उंचीची माहिती आणि छायाचित्रे अपलोड करण्यासाठी त्यांना स्वतःच्या खिशातून मोबाईल रिचार्ज करावं लागत आहे. याशिवाय डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्याचे केंद्र सरकारच्या मानधनातील हिस्सा देखील आता थकला होता. मात्र आता अंगणवाडी सेविकांना दरमहा सुमारे 15,000 रुपये तर मदतनीसांना सुमारे 8,000 रुपये मानधन मिळते. मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवरती वेळेवर मानधन आणि रिचार्ज भत्ता न मिळाल्याने घर खर्च भागवणे कठीण होत असल्याची खंत सेविकांनी व्यक्त केली असून सरकार थकीत रक्कम तातडीने देण्याची मागणी सुद्धा केली आहे. तर अंगणवाडी सेविकाताईंनो, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच तुमची जी काही प्रतिक्रिया आहे कमेंट करून सांगायचं आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून योग्य माहिती दिली जाते. योजना यात्राला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. माहिती कामाची आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या अंगणवाडी सेविकाताई कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. धन्यवाद.